जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच चॅनल टिक्कर मराठी सरळ सेवा भरती। तर या चॅनलवर सध्या आपण बीएमसी मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत लिपिक पदासाठी, तर त्या पदासाठी आपण स्पेशल 60 दिवस लेक्चर घेत आहोत। तर आजचा आपला 13 नंबरचा सेशन आहे। याच्यामध्ये आपण जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता गेल्या वर्षी झालेला जो पेपर आहे त्यावर आधारित ते प्रश्न आणि त्यावर आधारित इतर प्रश्न यांचा समावेश आपण या सेशन मध्ये करत आहोत। तर आपलं सेशन चालू झालेलं आहे। प्रत्येकाने या सेशनची लिंक तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, ठीक आहे। चला पटापट, सेशन आवडलं तर सेशन लाईकही करून घ्या, जेव्हा आवडेल त्यावेळी लाईक करून घ्या, असं नाही की आत्ताच केलं पाहिजे असं, ठीक आहे। आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हे वेळोवेळी कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला। चला आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे? प्रश्न, वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू, पुढे ब्रॅकेट मध्ये एक क्रियापदासारखं काहीतरी दिसतंय आपल्याला, बघा आता काय आहे नक्की ते। देणे, कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून भूतकाळी वाक्य बनवा। काय? वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू देणे, काय आहे इथं? मांडू देणार, मांडू देईन, मांडू दिलो, मांडू दिली। तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदामध्ये कुठला बदल करावा लागेल हेच आपल्याला इथं ओळखायचं आहे। बघा बरं, वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडून दिली, बरोबर ना? म्हणजे मांडू दिली। वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू दिली, तर दिली हे क्रियापद इथं परफेक्ट बसते वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आणि वाक्य व्यवस्थित फ्रेम होण्यासाठी। त्यामुळे पर्याय कुठला योग्य आहे? आपला पर्याय चौथा योग्य आहे। जाऊयात पुढे। खालीलपैकी, एक मिनिट, ठीक आहे। पुढचं काय आहे? खालीलपैकी कोणते कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे? कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे। सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले, मुलाने बैलास मारले, केशवने सदरा खरेदी केला, तो आंबा खातो। काय येईल बरोबर? कर्मणी प्रयोगाचं उदाहरण म्हणजे आपल्याला ओळखायचंय की कर्माप्रमाणे क्रियापद कुठे बदलते। सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले, रोखणारे कोण? सैनिक, सैनिक झाला कर्ता, रोखले तू कुणाला? शत्रूला, शत्रू झालं कर्म, कुठे? सीमेवर। मुलाने बैलास मारले, मारणारा मुलगा, मारले ते कोणाला? बैल, बैल झालं कर्म, कर्माला प्रत्यय आहे, इथं सुद्धा कर्माला प्रत्यय, कर्माप्रमाणे क्रियापद बदलणार नाही। केशवने सदरा खरेदी केला, करणारा कोण? केशव, केशव झाला कर्ता, कर्त्याला प्रत्यय आहे, केला तो काय? सदरा, सदरा तो सदरा, ती साडी घ्या बरं, लिंग बदलून बघा। केशवने साडी खरेदी केली म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद इथेच बदलतंय, त्याच्यामुळे आपला हा कुठला प्रयोग आहे? लक्षात ठेवायचंय, जेव्हा कर्माप्रमाणे क्रियापद बदलत असून कर्त्याला ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय असेल तर तो प्रयोग कर्मणी प्रयोगाचा पहिलाच प्रकार प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असणार आहे, हे लक्षात ठेवायचंय। प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग, ठीक आहे। पर्याय कुठला योग्य आला? पर्याय तिसरा योग्य आला। पुढचा प्रश्न, आता 9 नाहीये, ते चुकून झालेला आहे प्रत्येक ठिकाणी 9-9, तिसरा प्रश्न आहे आपला। पुढे, आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा। आपुलकी म्हणजे आपलेपणाची जाणीव होते, मग जिथे आपलेपणाची जाणीव होत नाही तिथली माणसं आपल्यासाठी नवीन आहे असं आपल्याला वाटतंय, बरोबर ना? आपुलकीला विरुद्ध काय येणार आहे? परकेपणा। मग काय दिले त्याला समान अर्थ? असत्य, आदर, आस्था की दुरावा? परकेपणाला समानार्थी काय आहे? दुरावा निर्माण होणे, बरोबर, एकमेकांमध्ये दुरावा असणे। पर्याय चौथा योग्य। ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय सेशन लाईक करून घ्यायचंय। चला बरं पटापट पुढे, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास डॅश डॅश जरुरी असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात। आता इथे व्याख्या दिलेली आहे आपल्याला, सकर्मक क्रियापद कुणाला म्हणायचं? क्रियापदाचा पहिलाच प्रकार आहे। क्रियापदाचे प्रकार माहिती आहेत, सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध, त्याच्यानंतर अपूर्ण विधान क्रियापद, मग ते धातू साधित, मग ते सहाय्यक क्रियापद, मग संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, करणरूप, अकरणरूप, ही बरेच आपले हे काय आहेत? क्रियापदांचे प्रकार आहेत। त्यातला पहिलाच प्रकार इथे दिलेला आहे सकर्मक, म्हणजे
कर्मासहित ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागते तेव्हा त्याला म्हणणार सकर्म क्रियापद. मग कुठे दिलेला आहे? पर्याय 3 मध्ये आहे. कुठला शब्द योग्य ठरेल तिथे? पूर्ण अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्याला म्हणायचं सकर्मक क्रियापद. पर्याय 3 योग्य. पुढचा प्रश्न, बाप रे रस्त्यावर केवढीही गर्दी. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार कुठला असेल? नकारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य की आज्ञार्थी वाक्य? काय असेल? बाप रे म्हणजे हे काय होतं? हे काय आहे? ऍक्च्युली आश्चर्य झाल्याचा बोध होतो ना, म्हणजे हे आहे आपला आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. बरोबर. वाक्य शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे हे वाक्य कुठलं झालं? उद्गारार्थी वाक्य झालं. पर्याय 2 योग्य. पुढे, नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते. नर्तकीचे या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग बदला. लिंग बदलायचंय आपल्याला. नर्तकीचे, नर्तकी हे स्त्रीलिंगी आहे. काय आहे? स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगाचं पुल्लिंग आपल्याला करायचंय. मग तो काय येणार? नर्तन, नट, अभिनेता की नर्तक? ती नर्तकी, तो नर्तक पुल्लिंगी झालाय. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय 4 योग्य. पुढचा प्रश्न, शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. या वाक्यातील सामासिक शब्द कोणता? ओळखा आणि तो प्रकारही ओळखायचा आहे. समासाचे प्रकार माहितीये ना? अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर त्यावरच हा प्रश्न आहे. कुठला शब्द आहे की जो 2 शब्द एकत्र येऊन तयार झालाय? सप्ताह. याचा विग्रह काय होतो? 7 दिवसांचा समुदाय. 7 दिवस एकत्र आले तर आपण त्याला सप्ताह म्हणतो ना. पहिलं पद संख्या असून समूहाचा बोध झाला तर त्या समासाला आपण म्हणणार द्विगु समास. त्याचं दुसरं नाव आहे संख्यापूर्व समास. मग इथं नॉर्मल फक्त शब्द विचारला होता तर तेवढंच उत्तर आपण देऊयात. पर्याय 2 योग्य. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणता शब्द कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? कपाळ शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाहीये? उत्पल, निढळ, भाल, ललाट. काय येईल बरोबर? ओळखा कुठला पर्याय योग्य? आता ललाट, भाल हे दोन्ही शब्द आपल्याला माहिती आहेत. निढळही माहितीये. मग राहिला कुठला? उत्पल. मग या दोघांपैकी कुठला शब्द आपल्या कपाळ शब्दाचा समानार्थी नाहीये तो आपल्याला ओळखायचा आहे. काय असेल मग बरोबर? उत्पल म्हणजे फुलाचं नाव आहे. काय आहे? सरोवरात, तळ्यात किंवा सरोवरात जे पान वनस्पतीचं फुल उमलतं त्याला उत्पल असं म्हणतात. मग तो कपाळ शब्दाला समानार्थी नाही म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय 1 योग्य. राजाला हिरेजडित मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता शोधा. कर्ता म्हणजे उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. कर्ता म्हणजे क्रिया करणारा. कसा ओळखतो आपण? क्रियापदातील मूळ धातू प्लस नारा, नारी, नारे, कोण असं विचारून जे उत्तर भेटतं त्याला आपण कर्ता असं म्हणतो. मग असं कोण आहे? राजाला हिरेजडित मुकुट शोभतो. शोभणारा कोण? राजा आहे का? राजाला शोभतोय सांगितले पण कोण? मुकुट शोभतोय. मग शोभला तो काय? मुकुटच. म्हणजे वाक्यात कर्म नाहीये, वाक्य अकर्मक आहे. कर्ता कोण आहे? मुकुट कर्ता आहे. हिरेजडित हे काय झालं? विशेषण झालं. मुकुटाबद्दल विशेष माहिती. कसा मुकुट? हिरेजडित. मग ते नामाबद्दल विशेष माहिती म्हणून विशेषण या पार्ट मध्ये गेलं. फक्त कर्ता विचारला नॉर्मल तर मुकुट हे हा पर्याय आपला योग्य आहे. पर्याय 2 योग्य. चला पुढे. मी निबंध लिहित असेन या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. अपूर्ण भविष्य काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ.
लिहित असेल संयुक्त क्रियापद आहे, जेव्हा व्यक्त क्रियापद असतं तेव्हाच साधा काळ असतो, नाही तर पूर्ण अपूर्ण रीती तिघांपैकी एक कोणता तरी. असेल म्हणजे लिहिलाय का नाही भविष्यात, पण काय लिहित म्हणजे चालू, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. माझी निबंध लिहिण्याची क्रिया भविष्यात चालू असेल म्हणजे पूर्ण झाली नाही म्हणजेच अपूर्ण, चालू किंवा अपूर्ण भविष्य काळाचं हे आपलं क्रियापद आहे. पर्याय पहिलाच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय लाईक करून घ्यायचंय, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही, अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचंय. बाजारहाट या शब्दाचा समास सांगा. बाजारहाट हा शब्द कशामध्ये येतो? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि द्विगु समास. तर बाजारहाट बघा, बाजार आणि हाट म्हणतो का आपण? बाजार व हाट म्हणतो का? नाही. बाजारहाट करायला चाललोय म्हणजे किरकोळ कारकोळ गोष्टींचा याच्याबरोबर आपोआप समावेश होतो. म्हणजे हे उदाहरण आहे, दिलेली दोन्ही पदे प्रधान आणि आहारातील पदार्थांचा समावेश किंवा ज्या गोष्टी आहेत त्या पण आणि त्यांच्याबरोबर इतरही किरकोळ कारकोळ गोष्टींचा आपोआप समावेश होतो, असा जेव्हा बोध होतो तेव्हा ते असतं उदाहरण आपल्या द्वंद्व समासाचा शेवटचा म्हणजे तिसराच प्रकार समाहार द्वंद्व समासाचं हे आपलं उदाहरण आहे. कळतंय? पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. पुढील पैकी तहान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तहान म्हणजे तृण. तृण म्हणजे काय रे? तृण म्हणजे काय? कृषी म्हणजे शेती, कृष्णा आणि तृष्णा. तण आणि तृण फरक आहे का? काय येईल बरोबर? आता तण म्हणजे आपण गवत म्हणतो, माहितीये गावाकडचा शब्द. तृणधान्य ऐकलंय? तृण म्हणजे सुद्धा गवतच आणि तण, तृण तण गवत एकच अर्थाचे आहेत. मग तहानाला काय म्हणतो आपण? तृष्णा म्हणतो, तृष्णा. पर्याय चौथा योग्य. त्याच्या घरात डॅश डॅश माणसे खूप आहेत. खाणारी कंसातील शब्दाची जात ओळखाय. कुठली जात आहे ही? क्रिया विशेषण अव्यय आहे, सामान्य नाम आहे, विशेषण आहे की सर्वनाम आहे? त्याच्या घरात कोणती माणसे खूप आहेत? खाणारी माणसे. मग खाणारी हे काय झालं? माणसे हे नाम आहे. कशी माणसे? नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे हे आहे विशेषण. पण तयार कोणापासून झालंय? खाण्यापासून तयार झाले. खा या धातूपासून तयार झाले. धातूला प्रत्यय, प्रत्यय म्हणजे साधित. काम कोणाचं करतंय? विशेषणाचं करतंय. म्हणजे हा काय झाला आपला धातू साधित विशेषण हा शब्द झाला. कळतंय? मग विचारलंय फक्त नॉर्मल मुख्य जात विचारले, कोणापासून तयार झालं काय असं नाही. त्याच्यामुळे हे विशेषण तयार झाले म्हणून पर्याय तिसरा योग्य. पुढे लताबाई सुंदर गाणे म्हणते या वाक्यातील प्रयोग ओळखा. लताबाई सुंदर गाणे म्हणते. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, शक्य कर्मणी, कर्म कर्तरी. कुठला पर्याय योग्य? लताबाई सुंदर गाणे म्हणते. आता म्हणणारी कोण? लताबाई. कर्ता म्हटले ते काय? गाणे. कर्म. लताबाईचं जर आपण बुवा केलं म्हणजे लिंग बदलला तर, स्त्रीलिंगाचं पुल्लिंगी केलं तर काय होईल? क्रियापद बदलते का? बदलून बघा कर्त्याप्रमाणे. ओळखा. लताबाईचं लालू दादा केलं तर लताबाई सुंदर गाणे म्हणते, लालू दादा सुंदर गाणे म्हणतो. स्त्रीलिंगाचं पुल्लिंग केलं कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं म्हणून कर्तरी आणि वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. कळालं? पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. पुढे स्थैर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. स्थैर्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अशिष्ट, अस्थैर्य, अशुद्ध, अश्रद्ध. स्थैर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्थैर्य म्हणजे स्थिर राहणारा, शांत राहणारा. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येईल?
स्थिर, बरोबर. त्याच्या विरुद्ध येईल चंचल किंवा अस्थिर आपण म्हणतो. मग काय येईल स्थैर्याला विरुद्धार्थी? अस्थैर्य, चंचल. ठीक आहे. आणि स्थैर्य म्हणजे स्थिरता म्हणूया आपण, म्हणजे स्थिर. मग पर्याय कुठला योग्य आला आपला? पर्याय दुसराच योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न कसे वाटले ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. शिकवण्याची पद्धत, समजून सांगण्याची पद्धत, मी समजवलेलं तुम्हाला समजतं की नाही हे सगळं मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत आपला हा जो चॅनल आहे नवीन चॅनल आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे. लेक्चर आवडले लाईक करायचंय, व्हिडिओ शेअर करायचाय आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट.